हॅलो, माझं नाव धनंजय आणि मी तुमचं सगळ्यांचं प्रयास एज्युकेशनमध्ये स्वागत करतो. आदित्य सरांनी MPSC प्रिलिम्सचा ज्यांचा स्कोर येतो आहे की कट ऑफच्या जवळपास स्कोर येतो आहे की ज्याने तुमची प्रिलिम्स होऊ शकते. ओके, त्यांच्यासाठी की काय करायला पाहिजे आता पुढचे 3-4 महिने म्हणजे मार्चपर्यंत, जेव्हा मार्चला तुमच्या आता MPSCची मेन्स असेल तोपर्यंत काय करायला पाहिजे, GSचं कसं करायला पाहिजे हे सगळं घेतलं आहे. सो आय होप की तुम्ही ते सेशन पाहिलं असेल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही कशासाठी इथे उभं राहिलात, राईट? तर एक म्हण आहे UPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे UPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणून त्याच्यामध्ये एक फेमस म्हण आहे की जनरल स्टडीज तुम्हाला इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये आणू शकतो आणि ऑप्शनल तुम्हाला फायनल लिस्टमध्ये आणू शकतो. येस, सो याच्यावरनं तुम्हाला कळालं असेल मी इथे कशासाठी बोलायला आलो आहे, ऑप्शनलसाठी रिलेटेड बोलायला आलो आहे. आणि प्रयासमध्ये मी पर्टिक्युलर PSIR ऑप्शनल घेतो आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन. सो आपण त्या ऑप्शनलच्या अनुषंगाने इथं बोलणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला काहीतरी भारी सांगेल आणि मग PSIR एकदम रेडी होईल किंवा काहीतरी असं एकदम भारी असेल, तर नाही. आय बिलीव्ह इन द सिम्पल थिंग्स, सिम्पल प्रोसेस, बिलिव्हिंग इन द राईट प्रोसेस. सो मी माझ्या जेवढ्या UPSCच्या मल्टिपल टाइम्स मेन्स दिल्यात, UPSC EFFOचा इंटरव्ह्यू दिला आहे, त्याच्यानंतर MPSCच्या पण मी मेन्स दिल्यात, त्याच्यामध्ये मला एक गोष्ट कळाली की माझ्याकडनं कदाचित स्टार्टिंग फेजमध्ये जी चूक झाली की प्रोसेस मी सिम्पल नाही ठेवली, त्याला खूप जास्त काहीतरी लार्जर दॅन लाईफ बनवण्याचा प्रयत्न करून मी खूप जास्त करायचा प्रयत्न केला. सो जर तुम्ही असं काहीतरी बघायसाठी इथे आला असाल तर प्लीज स्टॉप इट. इथे एक सिम्पल प्रोफेशनलिझम मेंटेन ठेवलं जाईल की आपल्याला नेमकं करायचं काय. जर माझा स्कोर एवढा येतोय की MPSC प्रिलिम्स मी क्लिअर करू शकतो आणि माझा ऑप्शनल PSIR आहे, तर नेमकं मी करायला काय पाहिजे, त्या अनुषंगाने आपले सगळं सेशन असणार, राईट? सो आणखीन एक गोष्ट आहे की एक म्हण आणखीन एक फेमस आहे, MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाली म्हणून तुम्हाला ती माहीत पाहिजे की तुम्हाला इट्स नॉट अबाउट की हाऊ मच यू नो, म्हणजे तुम्हाला किती माहिती आहे मेन्समध्ये हे इम्पॉर्टंट नाही आहे, ते तुम्ही कसं लिहू शकता हे जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सक्सेसफुल होतात. सो म्हणजे याचा अर्थ काय की काहींचं असं म्हणणं असेल की सर माझा PSIRचा ऑप्शनलचा अभ्यास नाही झाला आहे, माझं हे झालं आहे, मी जस्ट PSIR ऑप्शनल लिस्टमध्ये टाकला होता, मी MPSCचं प्रिपरेशन करत होतो आणि मग आता MPSCची प्रिलिम्स माझी होते, तेवढा स्कोर येतो आहे, आता मेनसाठी मग मी माझं काय करू. सो याच्यावरनं तुम्हाला काय कळतं आहे की एवढ्या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे काय असतील प्रॉब्लेम्स असतील आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सला जर मी एकच सोल्युशन दिलं की लाव टेस्ट सिरीज, तर दॅट इज रॉंग. सो प्रॉब्लेम काय आहे की आत्ता जर मी जेव्हा माझ्या सराउंडिंगकडे बघतो तेव्हा मला एक गोष्ट दिसते की सगळेजण आहेत ना फक्त टेस्ट सिरीज आणि टेस्ट सिरीज याच्याच अनुषंगाने बोलत आहेत. GSमध्ये तरी प्रयासने वेगवेगळ्या यांच्यासाठी आदित्य सरांनी तुम्हाला दाखवलं असेल की ज्यांचं वेतरण आहेत, जे नवीन आहेत किंवा काय, त्यांच्या अनुषंगाने आपण डिफरेन्शिएशन केलं आहे. पण ऑप्शनलच्या बाबतीत ते तुम्हाला दिसेल की सराउंडिंगमध्ये असं काही डिफरेन्शिएशन कोणी केलेलं नाही आहे. एव्हरीबडी इज लाईक की टेस्ट सिरीज लावा आणि ऑप्शनल करा. पण ऑप्शनलच्या बाबतीत तसं नाही, बिकॉज ऑप्शनल हा ठेवलाच काय MPSCने मुळात, तो ठेवला यासाठी की तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये स्पेशलाइज असले पाहिजे. का MPSCला किंवा UPSCला स्पेशलाइज लोक हवे होते? स्पेशलाइज लोक यासाठी हवे होते की जेव्हा तुम्ही याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाणार आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेल्यावर जर सगळ्या लोकांचं नॉलेज वेगवेगळं असेल तर ते एखादी पॉलिसी बनवण्यामध्ये त्याचा फायदा होतो, म्हणून तुम्हाला ऑप्शनल दिला आहे की त्याच्यात तुम्ही स्पेशलायझेशन असलं पाहिजे. तो GS सारखा तुम्ही प्रिपेअर नाही करू शकत, राईट? की GS एक पर्टिक्युलर वेने आपण प्रिपेअर करतो किंवा लिहितो, तसं ऑप्शनलचं नसतं. बरं, ऑप्शनल हा स्पेशलाइज सब्जेक्ट आहे. आता मी स्वतः SP कॉलेजमध्ये शिकवतो म्हणून मला माहिती आहे की तिथं नेमकं काय शिकवलं जातं, काय केलं जातं. आन्सर जेव्हा मी चेक करतो युनिव्हर्सिटीच्या मुलांचे, तर त्याच्यामध्ये काय माझा माइंडसेट असतो. मग आपले पेपर पण जे युनिव्हर्सिटीचे व्हेटरन युनिव्हर्सिटी यांच्या प्रोफेसरकडे चेक करायला जाणार आहेत, तर मग ते काय चेक करतील, त्यांना काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं. म्हणजे असे मल्टिपल देअर आर प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ अस आणि या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन जर मी एकच सांगितलं की टेस्ट सिरीज लावा, तर दॅट इज अल्टुगेदर म्हणजे मी एक प्रकारे नुकसान करतो आहे. ॲज अ स्टुडंट फॅटर्निटीचा मी एक मेंबर म्हणून मी सगळ्यांचंच नुकसान करतो आहे आणि आपल्या याच्यामध्ये ते नसलं पाहिजे, राईट? सो म्हणजे थोडक्यात काय की मला तुम्हाला सांगायचं काय की मला तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्यांसाठी एकच मी सोल्युशन दिलं तर दॅट इज अल्टुगेदर रॉंग थिंग, राईट ना? म्हणजे मी जर सांगितलं की एक 5 वर्षाचा मुलगा, एक 10 वर्षाचा मुलगा, एक 20 वर्षाचा मुलगा आहे, सगळ्यांना मी एकच साईजचा ड्रेस दिला
तर इलॉजिकल आहे ना, तो ड्रेस कोणालाच येणार नाही आहे. सो सिमिलरली आपल्याकडे पण MPSCचे ज्यांचे आता प्रिलिम्सचा स्कोर एवढा आला की ते मेन्स प्रिपेअर करू शकतात, त्यांच्यासाठी मग आपल्याला त्यांच्या याच्यानुसार की ते कोणत्या लेवलला आहे त्याच्यानुसार आपल्याला टेस्ट सिरीजचं नियोजन करावं लागेल. सो जसं आपलं प्रयासच्या GSच्या टेस्ट सिरीजमध्ये फ्लॅश आन्सर रायटिंग आहे, 1-to-1 इव्होल्युशन आहे, व्हिडिओ सिरीज आहे, क्रॅश कोर्स आहे, त्या अनुषंगाने मग ऑप्शनलचं पण असायला पाहिजे. सो सगळ्यांना स्टुडंटनुसार आपल्याला मिळायला पाहिजे, राईट. सो मग त्या अनुषंगाने मी स्टुडंट्सची 4 याच्यामध्ये डिवायडेशन केलं आहे. पहिलं की जे MPSC स्पेसिफिक आहे, की ज्यांचा MPSCवर खूप चांगला होल्ड होता जुन्या पॅटर्ननुसार MPSCच्या मल्टिपल टाइम मेन्स दिल्यात, प्रिलिम्स चांगल्या मार्काने ह्यावेळेस पण क्लिअर व्हायची शक्यता आहे, पण त्यांनी PSR ऑप्शनल टाकलं आहे, पण दे डोंट नो अबाउट द PSR. ओके, दे जस्ट नो की हां PSR ना सब्जेक्ट आहे, असा सिलेबस आहे आणि त्यांना आवडला आहे म्हणून तो एक कॅटेगरी ऑफ स्टुडंट्स येतील. दुसरे स्टुडंट्स असे येतील की ज्यांचं UPSC बॅकग्राऊंड आहे, UPSC बॅकग्राऊंड येतं, त्यांनी PSR प्रिपरेशन केलं आहे, त्यांच्याकडे स्वतःच्या नोट्स पण आहेत, आणि ह्या नोट्स वाचून त्यांना हे करायचं आहे, राईट. म्हणजे कुठेतरी क्लास केला असेल, काय केलं असेल, हे लोक आहेत, त्यांची पण MPSCची प्रिलिम्स होते आत्ता, राईट. त्यानंतर थर्ड येईल की जे MPSC मेन्सचं त्यांनी प्रिपरेशन केलं आहे, की ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नवीन पॅटर्नलाच प्रिपरेशन करत होते, MPSC मेन्सचं प्रिपरेशन करून ठेवलं आहे, ऑप्शनलचं पण प्रिपरेशन केलं आहे, आणि आता MPSCची प्रिलिम्स क्लिअर होते. तर त्यांच्यासाठी काय, बिकॉज हा एक काय बोलतात चंक आहे स्टुडंटचा. आणि लास्ट की ज्यांना बेसिक्स माहिती आहेत बट त्यांची ना PSR ऑप्शनलवर कमांड नाही आहे, बिकॉज यांनी आन्सर रायटिंग काहीच नाही केलेलं, यांचं आन्सर रायटिंग झालेलं नाही आहे. सो यांनी उत्तर लेखनाचा सरावच केला नसल्यामुळे की मग त्यांना हे कळत नाही की उत्तरं नेमकं लिहायची कसे, किंवा वाचलंय काहीतरी थोडंफार इकडून असं पॅचेसमध्ये काहीतरी वाचलंय, पण एक्झॅक्ट माहीत नाही की आन्सर रायटिंग कसं करायचं, काय कसं करायचं. सो थोडक्यात काय, मी जर सगळ्या ह्या लोकांना जर एकच सोल्युशन दिलं ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना, ते चुकीचं असेल ना. ॲज अ मी ह्या प्रोसेसमधनं गेलो आणि मला माहिती की सेम प्रोसेस सगळ्यांसाठी लागू होणार नाही आहे, बिकॉज प्रत्येकजण प्रिपरेशनच्या वेगवेगळ्या स्टेजवर आहे. सो मला प्रत्येकाला काहीतरी वेगळं त्यांच्या अकॉर्डिंग मला मोल्ड करावं लागेल, आणि क्लासेसचं काम तेच आहे ना, त्यासाठीच आपण हे पूर्ण इकोसिस्टम बनवून ठेवली ना, की स्टुडंटचा फायदा व्हायला पाहिजे, राईट. सो मग त्या अनुषंगाने आपल्याला ह्या प्रत्येकासाठी काहीतरी वेगळं वे आउट शोधावं लागेल. आता हे असं करायचं रिझन का, बिकॉज आय एम अ सायकोलॉजिकल स्टुडंट. सो मला माहिती आहे की सगळ्यांना एकाच ह्याच्यात टाकून कधी एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण वर जाऊ शकत नाही, राईट. सो आता आपण बघूयात मग यांच्यासाठी करायचं काय. जर समजा आता ज्यांना काहीच माहीत नाही आहे, त्यांनी काहीतरी व्हिडिओज पाहायला हवेत, राईट. यांनी जर व्हिडिओज नाही पाहिले, लेक्चर्स नाही पाहिले, बेसिक समजून नाही घेतलं कोणाकडनं तरी, बिकॉज आपल्याकडे हार्डली किती महिने आहेत, नोव्हेंबर ऑलमोस्ट हाफ, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आणि मार्चपासून मग हे सुरू होईल, बिकॉज टेस्ट सिरीज पण द्यायच्या असतील, बाकीच्या गोष्टी असतील. सो तुमच्याकडे एक सरासरी 100-120 दिवसाचा प्रिपरेशन फेज आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही फक्त वाचत बसला आणि कसं वाचायचं हेच माहीत नसेल तर सगळं गेलं. सो तुम्हाला काय बघावं लागेल, एक बेसिक व्हिडिओज बघावं लागतील की ॲटलिस्ट तुम्हाला आयडिया येईल की नेमकं करायचं कसं आहे, काय कसं करायचं आहे. जेव्हा मी आपला पॉलिटिकल सायन्समध्ये आपण पहिल्यांदा बघणारे पाश्चात्य राजकीय विचारवंत, मग पाश्चात्य राजकीय विचारवंतामध्ये नेमकं प्लेटो म्हणतोय काय, ॲरिस्टॉटल काय म्हणतोय, मॅकियावेलीचं काय म्हणणं आहे, हॉब्सचं काय म्हणणं आहे, गांधी काय म्हणतायत भारतीय राजकीय विचारवंतामध्ये, आंबेडकर काय म्हणतायत, एम.एन. रॉयचं काय म्हणणं आहे, राजकीय विचारधारा त्या कोणत्या कोणत्या आहेत, हे जर मला बेसिक माहीत नसेल, त्याचं मला नॉलेज नसेल, तर मी वाचलं तरी मला ते रट्टा मारल्यासारखं करावं लागेल. मला ॲक्च्युअलमध्ये कळणारच नाही ना, बिकॉज मी जस्ट वाचतोय, मार्केटमधनं नोट्स उचलल्या वाचतोय. काय करणार आहे, पहिली गोष्ट तुमची पहिली मेन्स वाया जाणार आहे, दुसरी गोष्ट तुम्ही परत ट्रॅकवर याल की नाही याची पण खात्री नाही आहे. सो काय होईल, प्रिलिम्स मेन्सच्या त्या सायकलमध्ये गुता, जे आम्ही पहिल्या दोन मेन्समध्ये मी गुतलोय. प्रिलिम्स प्रिलिम्स क्लिअर होती, मेन्स पण एक्झॅक्ट माहीतच नाही की मेन्समध्ये करायचं काय. सो याशा लोकांसाठी व्हिडिओज पाहणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड आहे की ज्यांचं UPSC बॅकग्राऊंड आहे, नोट्स रेडी आहेत, ऑलरेडी थोडंफार आन्सर रायटिंग केलं आहे, यांना फक्त काय गरज आहे की आता यांनी खूप MPSC प्रिलिम्सचा अभ्यास केला, त्याच्यामुळे त्यांचा स्कोर चांगला आला आहे, बिकॉज त्यांचा गॅप पडला आहे आन्सर रायटिंगमध्ये. सो यांना रेग्युलर आन्सर रायटिंग तुम्हाला द्यावं लागेल आणि टेस्ट सिरीज तुम्हाला करावं लागेल. बिकॉज का, मला बघावं लागेल की जे मी वाचलंय ते मला ॲक्च्युअल एक्झाम कंडिशनमध्ये लिहिता येत आहे का आणि प्रोड्यूस करता येते का. आता यांना व्हिडिओज बघून जमणार आहे का, नाही, यांना पण विथ टाइम आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करावं लागेल आणि यांना पण टेस्ट द्यावं लागतील, राईट. म्हणजे काय, यांना ही गोष्ट एक्स्ट्रा करायची आहे,
यांना ती गोष्ट करायची एक्स्ट्रा नाही, बिकॉज यांनी ऑलरेडी प्रिपरेशन केलं आहे. थर्ड आहेत की ज्यांनी MPSC मेन्सचं ऑलरेडी प्रिपरेशन केलं आहे, ते फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचंच प्रिपरेशन करत होते आणि त्यांनी ऑलरेडी क्लासेस केलेत, व्हिडिओज पाहिले आहेत, बेसिक माहिती आहे, त्यांच्या स्वतःच्या नोट्स पण प्रिपेअर आहेत. बिकॉज तुमच्याकडे यांच्याकडे नोट्स पण नसणार आहेत ना, राईट, यांच्याकडे नोट्स पण नाही आहेत. आता तुम्हाला दिसेल की ह्या व्यक्तींकडे यांच्या स्वतःच्या नोट्स प्रिपरेशन असेल, यांच्याकडे पण नोट्स प्रिपरेशन असेल. सो यांना नोट्सची गरज नाही आहे. यांना काय कशाची गरज आहे? आन्सर रायटिंग व्हायला पाहिजे आणि टेस्ट द्यायला पाहिजे, राईट. ही झाली यांची रिक्वायरमेंट. आता चौथे आहेत की ज्यांना बेसिक्स थोडंफार माहिती आहे, पॅचेसमध्ये काहीतरी वाचलं आहे, थोडं आत्ता प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं जूनमध्ये, सो नोट्स घेतल्या, काहीतरी घेतलं, वाचले, पण त्याच्यानंतर लगेच प्रिलिम्सला शिफ्ट व्हावं लागलं म्हणून ते सोडून दिलं. म्हणजे यांना थोडंफार बेसिक माहिती आहे, पण स्टील ऑप्शनवर असे कमांड नाही आहे आणि काहीच नाही. सो यांना काय करावं लागेल? यांना पण व्हिडिओज पाहायची गरज नाही, पण ॲटलिस्ट आन्सर रायटिंग करावं लागेल. येस, आन्सर रायटिंग करावं लागेल. आणि सेकंड गोष्ट यांना काय करावं लागेल? अगेन टेस्ट द्यावं लागतील. आता तुम्ही बघाल की एक मी फीचर सगळ्यांमध्ये कॉमन सांगितले की सगळ्यांना टेस्ट द्यावं लागेल. जर मी आत्ता टेस्ट नाही केलं तर मला MPSC टेस्ट करेल मार्चमध्ये, आणि MPSC तेव्हा कशी टेस्ट करेल की जी आपल्याला अपेक्षित नाही आहे. सो म्हणजे मला काय करावं लागेल? मला टेस्ट तर कॉमन फीचर दिसतंय, पण मला तुम्हाला दिसेल की सगळ्यांचाच आन्सर रायटिंगमध्ये गॅप आहे. बिकॉज सगळ्यांनी काय केलं आहे ना, MPSC प्रिपरेशन फेजमध्ये फक्त प्रिलिम्सचा अभ्यास केला, मेन्सचा अभ्यास नाही केला, त्याच्यामुळे हात वळत नाही आहे, स्पीड येत नाही आहे, एक्झॅक्ट माहीत नाही की आन्सर रायटिंगमध्ये करायचं काय. सो मला काय लागेल? मला रेग्युलर इंटरव्हलमध्ये माझ्या मेंटरशी आन्सर रायटिंग काय आहे, कसं आहे ते करावं लागेल. नाहीतर मी डायरेक्ट टेस्ट सिरीजला जाऊन बसलो आणि तिथं मी एक्सपेरिमेंट करत बसलो तर त्याचं लॉजिक नाही आहे ना. मला काय करावं लागेल? मला पाहावं लागेल की त्याच्या टेस्ट सिरीजला मी माझे एक्सपेरिमेंट नाही करणार, एक्झॅक्ट मी ॲक्च्युअल एक्झाम लिहिताना मला काय फील होईल ते मी टेस्ट सिरीजला फील करणार. त्याच्या आधी मी आन्सर रायटिंगचं काय, या सगळ्या गोष्टी करणार. म्हणजे काय लागेल मला? त्याच्या आधी मध्ये आन्सर रायटिंग लागेल, राईट. सो याच्यावरनं मला कळतं आहे की ह्या वेगवेगळे स्टुडंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचे वेगवेगळे सोल्युशन्स आहेत. सो सगळ्यांना मी जस्ट टेस्ट सिरीज सांगितली आणि झालं असं करून चालणार नाही. काहींना पर्सनल मेंटरशिपची गरज असेल, काहींना रेग्युलर मीटअपची गरज असेल, काहींना वेगळे प्रॉब्लेम्स असतील, त्यांना भेटावं लागेल. काहींना यांना भेटायची गरजच नाही. UPSC बॅकग्राऊंडची मुलं यांचं ऑलरेडी प्रिपेअर, यांना काय भेटायचं? फक्त टेस्ट सिरीज लिहून बसले, थोडं मध्ये आन्सर रायटिंग केलं, दॅट्स इट. सो सगळ्यांच्या नुसार आपल्याला सोल्युशन द्यावं लागेल. मग त्या अनुषंगाने मतलब याच्यामध्ये मी ह्या प्रोसेसमध्ये होतो, म्हणून मग मी काय केलं आहे, प्रयासमध्ये आपण ऑप्शनलचं एक असं शेड्यूल बनवलं आहे की त्याच्यामध्ये आपण प्रत्येकानुसार मोल्ड करू. सो मग पहिलं काय लागेल मला की ज्यांचं UPSC बॅकग्राऊंड आहे आणि ज्यांनी ऑलरेडी प्रिपेअर केलं आहे किंवा ज्यांचं MPSC आहे आणि त्यांनी ऑलरेडी प्रिपेअर केलं आहे, ओके, त्यांना काय लागेल? एक तर रेग्युलर त्यांना आन्सर रायटिंग लागेल आणि टेस्ट सिरीज लागेल. सो त्या अनुषंगाने आपण मग टेस्ट ठेवल्यात. ओके, सो टेस्ट किती ठेवलेत? टोटल 10 टेस्ट आहेत आणि प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला एक 15 दिवसाचं गॅप दिसेल. तुम्ही बोलाल की सर आठवड्याचा गॅप का नाही ठेवला, 15 दिवसाचा गॅप का ठेवला? त्याच्यामध्ये लॉजिक आहे. जर मी GSचा अभ्यास करत असेल तर मला GSच्या अभ्यासाबरोबर ऑप्शनलचा अभ्यास सिंक्रोनाइज झाला पाहिजे. सो त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की आपलं जे MPSC स्पेशल मेन्सचं जे आहे मॉड्यूल, त्याच्यामध्ये आपण जेव्हा स्पेशल मेन्सचे टेस्ट करतोय, फ्लॅश आन्सर रायटिंग करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला एक येल्लोमध्ये डॉट दिसेल, दॅट इज धिस. हे काय आहे की हा दिवस तुम्हाला फक्त ऑप्शनलची टेस्ट द्यायला आहे. म्हणजे काय, आपण आपल्या GSच्या स्पेशल मेन्स सोबत आपण आपला ऑप्शनल पण सिंक्रोनाइज केलेला आहे. सो म्हणजे काय की असं होणार नाही की ओव्हरलॅपिंग होईल. म्हणजे मी GS देतोय आणि त्या दिवशीच माझा ऑप्शनलचा पेपर आलाय, सकाळी मी GSचा पेपर दिला, दुपारी ऑप्शनल देतोय, असं नाही. ज्या दिवशी ऑप्शनल असेल त्या दिवशी मी ऑप्शनलच्या आधी थोडा अभ्यास करेल, बिकॉज मला माहिती आहे आज फक्त ऑप्शनलची टेस्ट आहे. जसं MPSC ऑप्शनलच्या पेपर घेणार आहेत, MPSC तसंच घेणार आहे ना की एक पेपर घेणार आहे एका दिवसात, परत दुसरा पेपर घेणार आहे. सो आपल्याला ते माहीत पाहिजे ना की त्याच्यानुसार मला त्याच्या आधी ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे. सो ते माइंडसेट माझा तयार व्हायला पाहिजे. सो मग इथं आपण सेम केलं आहे. सो टेस्टच आपण अशा डिझाईन केल्यात की त्या GS सोबत सिंक्रोनाइज असेल आणि मग त्याच्यामुळे आपण किती दिवसाचा गॅप ठेवला आहे? 15 दिवसाचा गॅप ठेवला आहे. सो मग तुम्हाला दिसेल की प्रत्येक टेस्टमध्ये काहीतरी टार्गेट दिलेत. सो 17 नोव्हेंबरपासून टार्गेट सुरू होतील आणि मग पहिली टेस्ट 7/12ला आहे, नंतर 21/12ला आहे, नंतर 4/1ला आहे. मग पहिल्यांदा पेपर 1च्या काही सेक्शनल टेस्ट होतील, मग पेपर 2च्या काही सेक्शनल टेस्ट होतील,
पण मी फक्त सेक्शनल टेस्ट दिल्यावर मला कळणार नाही की 3 तास बसून नेमकं मला काय फील होतंय, माझा हात दुखतोय का. सो त्यानंतर मला मग FLT द्यावं लागतील. सो FLT फक्त 2 घेतल्या मी टेस्ट सिरीजच्या शेवटी, तर ऑब्व्हियसली लॉजिक नाही त्याच्यामध्ये. सो मग इथं मी 4 FLT आपण घेतोय. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, पेपर 1ची एक, पेपर 2ची एक, परत पेपर 1ची एक, पेपर 2ची एक, अशा 4 टेस्ट आपण घेतोय. सो पेपर 1च्या 2, पेपर 2च्या 2 आणि टोटल कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पेपर 1, पेपर 2 असं म्हणजे टोटल 4 टेस्ट आहेत आपल्या. आणि ह्या सेक्शनल 6 टेस्ट, अशा टोटल 10 टेस्ट घेतोय. 120 दिवसाच्या पिरियडमध्ये 10 टेस्ट, 15 दिवसाला टेस्ट राहील. सो किती झाले, 150 डेज. सो असं आपण शेड्यूल केलं की 15 मार्चला आपली लास्ट टेस्ट असेल. सो त्याच्यानंतर मग तुमचे लगेच मेन्सकडे तुम्ही 15 दिवसांनी MPSC मेन्स सुरू होईल. सो ऑलरेडी माझं प्रॉपर प्लॅनिंगनुसार टेस्ट बनलेलं असतील. सो त्याच्यानुसारच आपण टेस्ट बनवल्यात की 15 दिवसाचा गॅप ठेवून. म्हणजे काय, आता जर माझं ऑलरेडी फक्त झालेलं आहे, अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे नोट्स रेडी आहे, तर मी फक्त टेस्ट सिरीज आणि काय करेल, रेग्युलर आन्सर रायटिंग करेल. मग मी काय करेल, आता मी टेस्ट सिरीज देतोय. जस्ट इमेजिन करा, माझी पहिली टेस्ट 7/12ला आहे आणि त्याच्यानंतरची टेस्ट 21/12ला आहे. आता GSचा ऑलरेडी आपल्यावर अभ्यास करायचं हे असतं. सो निग्लेक्ट काय होतो, ऑप्शनल निग्लेक्ट होतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं, ऑप्शनल तुम्हाला फायनल रँक देईल. तुम्हाला GS चांगलं केलं तर इंटरव्ह्यूचा कॉल आणून देईल. सो मग फायनल रँकमध्ये यायचं का इंटरव्ह्यूचा कॉल आणायचं, तर ऑब्व्हियसली फायनल रँकमध्ये यायचं. सो मग हा जर गॅप आहे, ह्या गॅपमध्ये मी काहीच नाही केलं तर, मी निग्लेक्ट केलं तर, आणि तुम्हाला माहिती की आपण कसं निग्लेक्ट करतो, आपण ज्या याच्यामध्ये की देर इज लॉट ऑफ डिस्ट्रॅक्शन्स किंवा आपल्याला फिअर फॅक्टर खूप जास्त आहे. सो मग याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड केलं की जो आपला प्रयासचा एक ट्रेडमार्क आहे, दॅट इज फ्लॅश आन्सर रायटिंग. सो आपण काय करणार, मध्ये झूमवर लाईव्ह आन्सर रायटिंग घेणार. मी स्वतः तुमच्यासमोर बसलेला असेल, झूमवर तुम्हाला प्रश्न दिले जातील, ते प्रश्न तुम्ही लाईव्ह आन्सर रायटिंग करायचं आणि ते प्रश्न लिहिल्यानंतर ते प्रश्न मी तुमच्यासोबत डिस्कस करेल की याच्यामध्ये काय असलं पाहिजे होतं, काय नसलं पाहिजे होतं. सो असे आपले फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन होतील. ओके, आता फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन झाले, आणि फ्लॅश आन्सर रायटिंग सेशनमध्ये जर आपल्याला कळालं की लिहायचं काय, कसं लिहायचं आहे, सो काय होईल, जेव्हा मी फ्लॅश आन्सर रायटिंग सेशन घेतल्यानंतर मी जेव्हा टेस्टला जाईल, टेस्ट द्यायला मी ऑफलाईन येईल, तेव्हा मला कळेल की अरे ऑलरेडी मला हे लॉजिक माहिती की आन्सर रायटिंग करतात कसं, कशामध्ये काय लिहायचं आहे. सो काय होणार आहे, मला जेव्हा मी टेस्टला जातो तर तेव्हा टेस्टमध्ये मी एक्सपेरिमेंट नाही करणार, ॲक्च्युअल एक्झाममध्ये नेमकं मला काय होतंय ते मी फील करणार अभ्यास करून. सो माझं जो टेस्ट सिरीज स्टार्टिंगच्या जे वेस्टेज जायचं आहे, त्या वेस्टेजने जाणार आहे, बिकॉज मला ॲक्च्युअल माहिती की मला काय करायचं आहे. सो सिमिलरली तुम्हाला दिसेल की फर्स्ट टेस्ट झाली, परत काहीतरी टॉपिक्स असणार, त्याच्यामध्ये परत मध्ये फ्लॅश आन्सर रायटिंगचे सेशन्स होणार आणि परत सेकंड टेस्ट होणार. सो आपलं पूर्ण शेड्यूल याच्यानुसार डिवाइड केलेलं आहे आपण की फ्लॅश आन्सर रायटिंग जे ऑनलाईन झूम याच्यावर होणार, मी स्वतः तिथं समोर बसलेलं असेल, आणि त्यानंतर तुमचं बाकीच्या गोष्टी होणार, राईट, म्हणजे ते क्वेश्चन डिस्कस पण होणार. आता हे झालं, याच्यामुळे ज्यांचा गॅप पडलाय त्यांना पण हे होईल, ज्यांचं PSIचे जे समजा ज्यांनी UPSCमधनं अभ्यास करून आले त्यांना पण याचा फायदा होईल, टेस्ट सिरीजचा पण फायदा होईल. पण आता एक प्रॉब्लेम आणखीन पण मी स्टुडंटच्या कॅटेगरीमध्ये सांगितलं होतं की त्यांना काहीच नाही माहिती आहे किंवा त्यांनी पॅचेसमध्ये अभ्यास केला आहे. सो त्यांना काय लागेल, एक आयडिया लागेल, नोट्स लागतील, बिकॉज त्यांच्याकडे नोट्स नसतील. सो मग त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ सिरीज आहे, आपण त्याला PSR क्रॅश कोर्स बोलू, की याच्यामध्ये त्यांना पर्टिक्युलर टॉपिकचे व्हिडिओज रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मिळतील आणि ते रेकॉर्डेड फॉर्ममधले व्हिडिओज मिळाल्यानंतर त्याच्यावर मग सिमिलरली ते पण मॅचअप होतील की जे टेस्ट सिरीजमध्ये फ्लॅश आन्सर रायटिंग करणार आहे. सो तुम्ही इवन दो नवीन असू तरी तुमचं व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया असेल की प्लेटोमध्ये फिलॉसॉफर किंग थिअरी काय आहे, त्याच्यामध्ये काय आहे. सरांनी डिस्कस करताना एक ओव्हरव्ह्यू दिलं की याच्यामध्ये इंट्रोडक्शन कसं करायचं आहे, बॉडी कशी करायची आहे, कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं आहे. PSIमध्ये एक 6C नावाचा अप्रोच आहे, तो आपल्याला फॉलो करावा लागतो. युनिव्हर्सिटीमध्ये तो बऱ्यापैकी फॉलो होतो. सो मग तो काय असतो, तो कसा आपल्याला इन्कल्केट करायचा आहे, डोंट वरी, आपण त्याच्यावर मी आन्सर रायटिंगवर एक सेशन घेणार आहे. ओके, तेव्हा आपण ते पाहूयात. सो मग हे करायचं असेल तर मला लेक्चर पाहावं लागेल. सो मग मी लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ऑलरेडी असतील, तुम्हाला ते ॲपवर मिळले जातील. मग ते लेक्चर्स मी पाहिल आणि ते लेक्चर्स पाहिल्यानंतर मग मी फ्लॅश आन्सर रायटिंग करेल. सो माझी फ्लॅश आन्सर रायटिंग यांच्यासोबत सिंक्रोनाइज कशी होईल, जेव्हा मी लेक्चर पाहतोय, जेव्हा मला कन्सेप्ट अंडरस्टँडिंग आहे, माझ्याकडे नोट्स आहे, मराठीवाल्यांना मराठीच्या वेगळ्या नोट्स, इंग्लिशवाल्यांना इंग्लिशच्या वेगळ्या नोट्स. सो वेगवेगळ्या नोट्स मिळतील. मराठीच्या नोट्स ह्या हँड रिटन असेल,
म्हणजे मराठीच्या नोट्स असं नाही की मी काहीतरी जस्ट सांगायचं म्हणून सांगितलं, काहीतरी जस्ट नोट डाऊन डिक्टेट केलं, नाही, प्रॉपर हँड रिटन नोट्स मिळतील. मी तुम्हाला सॅम्पल म्हटलं तर ग्रुपवर टाकून देईल की मराठीच्या नोट्स कशा असतील, इंग्लिशच्या नोट्स कशा असतील. सो त्याच्यानुसार ह्या नोट्स तुम्हाला मिळतील. नोट्स कोणाला मिळेल की ज्यांना लेक्चर पाहिजे गरज आहे, म्हणजे PSIच्या क्रॅश कोर्समध्ये. सो क्रॅश कोर्समध्ये काय असेल, व्हिडिओ असतील रेकॉर्डेड फॉर्ममध्ये, सेकंड गोष्ट फ्लॅश आन्सर रायटिंग असेल आणि टेस्ट असेल. आणि ज्यांना टेस्ट सिरीज करायचे ते रेग्युलर त्यांना फ्लॅश आन्सर रायटिंग करावं लागेल आणि दुसरी गोष्ट टेस्ट द्यावा लागेल. सो धिस इज हाऊ आपण टोटल टाइम टेबल बनवलं आहे. आणि असं करत करत आपण पूर्ण सिलेबस 150 दिवसामध्ये डिवाइड केला आहे. त्याच्यामध्ये फ्लॅश आन्सर रायटिंग आणि प्रत्येक 15-15 दिवसांनी टेस्ट असेल. ओके, इथपर्यंत आपल्याला कळलं आहे. आता मग पुढचा प्रश्न येतो की सर आपला हा सिलेबस आहे, ओके, हा आपला सिलेबस आहे. आणि जर तुम्ही सिलेबस पाहिलं तर सिलेबसचा पहिला पॉईंट आहे राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण. हा आपला पेपर 1 आहे. आणि पहिला जो ए पार्ट आहे त्याच्यामध्ये राजकीय सिद्धांत आणि पहिलाच पॉईंट दिला राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन. त्याच्यानंतर राज्याचे सिद्धांत सांगितलेत, जसं उदारमतवादी सिद्धांत, न उदारमतवादी सिद्धांत, त्याच्यानंतर मार्क्सवादी सिद्धांत, बहुत्ववादी सिद्धांत, असे वेगवेगळे सिद्धांत दिलेत. त्यानंतर न्यायाची संकल्पना आहे, त्याच्यानंतर समानतेची संकल्पना आहे. मग हे आम्ही असं वाचायचं का, तर असं नाही. पॉलिटिकल सायन्सचा जो बेस आहे आपला, जो मुळात जे आलंय पॉलिटिकल सायन्सचं, जे राज्यशास्त्राचा जो बेस आलाय तो आलाय आपला पाश्चात्य राजकीय विचारवंतावरनं आणि तुमचा 2 मिनिटं, पाश्चात्य राजकीय विचारवंतावरनं आणि तुमचा भारतीय राजकीय विचारवंतावरनं. हा तुमचा बेस आहे. जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही तोपर्यंत पूर्ण PSIचं थेरोटिकल नॉलेजच तुम्हाला कळणार नाही. ज्यांनी PSIचं बॅकग्राऊंड आहे त्यांना ही गोष्ट माहीत असेल. सो मग मला पहिल्यांदा काय बघावं लागेल, 5 पाश्चिमात्य राजकीय विचारधारा किंवा विचार बघावं लागतील. कोणाकोणाचे, याच्यामध्ये मग प्लेटो आहे, ॲरिस्टॉटल आहे, मॅकियाव्हेली आहे, हॉब्स आहे, लॉक आहे, जॉन एस मिल आहे, त्याच्यानंतर कार्ल मार्क्स आहे, ग्रॅम्सी आहे, हेना अरेंट, हे बघावं लागतील. त्यानंतर मला भारतीय राजकीय विचारवंत बघावं लागेल. सो मला ओव्हरऑल एक अंडरस्टँडिंग मिळेल. सो मी जेव्हा लेक्चर्स बघेल क्रॅश कोर्समध्ये तेव्हा मला आधी इथनं स्टार्ट करावं लागेल. बरं, जे अभ्यास करतायत त्यांना माहिती की या संकल्पनामध्ये सगळं यांचेच विचार परत परत येणार आहेत. सो मग मला काय करावं लागणार आहे, मला स्टार्टिंगला जेव्हा मी अभ्यास करतोय टेस्ट सिरीजसाठी आणि फ्लॅश आन्सर रायटिंगसाठी, तर तेव्हा मला परत हे पाश्चिमात्य राजकीय विचारधारा आणि भारतीय राजकीय विचारधारा हे स्टार्टिंगला वाचावं लागेल. तर मला प्रॉपर सगळ्या नॉलेज कळेल आणि मला मग लिहिताना एक सिंक्रोनाइज वेमध्ये येईल. मी असं सिलोजमध्ये लिहिणार नाही आहे, सेपरेट लिहिणार नाही. एक ओव्हरऑल आन्सर रायटिंगमध्ये मी व्यवस्थित आन्सर लिहिल आणि मग मला समजेल. सो थोडक्यात काय की मला हे पण करावं लागेल. आता याच्यामध्ये मग 6C अप्रोच वापरण्यासाठी आपल्याला सगळं नॉलेज लागतं. आता 6C अप्रोच काय, एक 2 मिनिटात जस्ट मी तुम्हाला सांगून देतो की लक्षात ठेवा, हा 6C अप्रोच ऑप्शनलमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. एक 6 पहिला C असतो, तुम्हाला कॉन्टेक्स्ट द्यावा लागतो की कोणत्या कॉन्टेक्स्टने मी ती प्रश्न विचारलेला आहे. दुसरं मला द्यावा लागतो कंटेंट, म्हणजे कोणती थेरी किंवा काय मला लिहायचं आहे. थर्ड मला करावं लागतं कंपॅरिझन. हे कंपॅरिझन प्रत्येक क्वेश्चनमध्ये येणार नाही, पण कंपॅरिझन हा कंपाऊंड असतो जर 20 मार्काचा क्वेश्चन आला. त्याच्यानंतर पुढचं असतं क्रिटिक, लिहावाच लागतो मला. क्रिटिक लिहिल्याशिवाय PSI कधीच होत नाही, बिकॉज PSI हा नेहमी थिसिस, अँटीथिसिस आणि सिंथेसिस ह्या तत्वावर चालतो, बिकॉज एक खरं नसतं, राईट ना. सो त्याच्यानंतर क्रिटिक लिहावा लागतो. मग मला द्यावा लागतो कंटेम्पररी रिलेव्हन्स काय, ओके, हा 5वा आहे कंटेम्पररी रिलेव्हन्स. आणि मग मला 6वं करावं लागतं कंक्लुजन. सो हा 6C अप्रोच आहे. आता याच्यासाठी जर मला कंटेंट बनवायचं असेल, ह्या फर्स्ट, सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि हा 6th, आता याच्यानुसार जर मला कंटेंट बनवायचं असेल तर प्रॉब्लेम काय की मला एक ओव्हरऑल नॉलेज लागतं सब्जेक्टचं. जर मी फक्त सिलोजमध्ये अभ्यास केला तर मला कळतच नाही काय. आता तुम्हाला वाटेल की हे सर कुठून कळालं, ऑब्व्हियसली UPSCच्या एवढ्या मल्टिपल मेन्स दिल्यात तर ऑब्व्हियसली मला हे माहीत असेल ना. सो त्याच्यामुळे हे म्हणजे एकदम सिंपल लॉजिक आहे ना की तुम्ही कोणाकडनं शिकायला पाहिजे, की ज्यांनी ऑलरेडी त्यांना तो एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडनं तुम्ही शिकायला पाहिजे. मग तुम्हाला कळेल की काय चुका नाही करायच्या, ओके, बिकॉज आम्ही पण काहीतरी चुका केल्या असतील. सो मग हा ओव्हरऑल अप्रोच तुम्हाला कळायला पाहिजे. सो त्याच्यानुसार मग मला काय पहिल्यांदा लागेल, मला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत आणि भारतीय राजकीय विचारधारा किंवा विचारवंत हे आधी अभ्यासावे लागतील आणि मग बाकीचा अभ्यास करावा लागेल. सो मग मी काय केलंय, आपल्या टेस्ट सिरीजचं जर तुम्ही टाइम टेबल पाहिलं तर टेस्ट सिरीजचं टाइम टेबलमध्ये पहिले जे आपण सेक्शनल टेस्ट घेणार आहे ह्या सेक्शनल टेस्टच आपण सुरू केल्यात वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्सपासनं
प्लेटो अँड ॲरिस्टॉटल. मग त्यानंतर मॅकेव्हेली आणि आपण हॉब्स घेणार आहे. मग याच्यावर फ्लॅश आन्सर रायटिंग होणार आहे, म्हणजे लगेच लाईव्ह सेशन होईल 3-4 दिवसाने. परत फ्लॅश आन्सर रायटिंग वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये लॉक, जॉन एस मिल, कार्ल मार्क्स वाचू, नंतर इंडियन पॉलिटिकल थॉट आणि मग पॉलिटिकल आयडिओलॉजीज आपण सुरू केलं. सो आपण जे पूर्ण टेस्ट सिरीज बनवली आहे ती सिंक्रोनाइज्ड वेने बनवली, हॅप हॅझर्ड वेने नाही बनवली. हे कुठनं आलं? ऑब्व्हियसली हे करायचं कसं हे मला माहिती, बिकॉज मी युनिव्हर्सिटीला पण शिकवतो आणि इकडे पण शिकवतो. सो दॅट्स वाय आय नो की एक्झॅक्ट होतं काय. ओके. आणि माझं त्याच्या बाबतीत PSIच्या बाबतीत माझं स्वतःचं पण एज्युकेशन चालू आहे. सो आय नो की युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं, आपल्याला काय करायचं आहे, बिकॉज हे अल्टिमेटली पेपर प्रोफेसरच चेक करणार आहेत. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात ठेवायच्या आहेत. ओके. आता आणखीन एक प्रॉब्लेम येतो की सर MPSC आणि UPSCचे प्रश्न सेम आहेत का? राईट ना. MPSC आणि UPSCचे ऑप्शनलचे पेपर्स क्वेश्चन सेम आहेत का? त्याचा अर्थ आहे बिग नो. ओके. जर तुम्ही PYQs पाहिले असतील 2006 ते 2011 मध्ये MPSC ऑप्शनल पण घ्यायचं. ओके. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता 2006 ते 2011. जर तुम्हाला याचे क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर MPSC मटेरियल नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला हे क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील PYQचे. तर त्याच्यात तुम्ही पाहिलं तर मी जस्ट एक प्लेटोचं उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगतो की प्रश्नामध्ये फरक काय. जर UPSCने प्लेटोचा प्रश्न विचारला तर UPSC काय विचारेल, एक स्टेटमेंट देईल की तुम्ही एक मेडिसिनल एक्सपर्टला तुम्ही त्यांच्या मेडिसिनच्या बुकमध्ये ज्ञान साठवून त्याच्यानुसार वागायचं सांगू शकत नाही. म्हणजे काय की नॉलेज श्रेष्ठ आहे ह्या स्टेटमेंटचा अर्थ होता. बिकॉज प्लेटोची एक थेरी आहे, फिलॉसॉफर किंग, तत्वज्ञ राजा, आणि त्या तत्वज्ञ राजामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. ओके. की तत्वज्ञ राजा म्हणजे काय, रूल कुणी करायला पाहिजे, रूल अशा व्यक्तीने करायला पाहिजे की ज्याला सगळं नॉलेज असेल. जर ज्याला नॉलेज नाही त्याला जर तुम्ही याच्यामध्ये बसवलं तर काय प्रॉब्लेम होणार आहे, जशी राजा तशी प्रजा. सो तसं तो प्रॉब्लेम येणार आहे. सो त्यामुळे हा प्रश्न कुठे UPSCमध्ये येईल, म्हणजे तुम्हाला ओळखावं लागेल स्टेटमेंटवरनं की अच्छा हे प्लेटोच्या तत्वज्ञ राजाचं, फिलॉसॉफर किंगच्या थेरीचं स्टेटमेंट आहे आणि मग मला ती थेरी लिहावं लागेल. सो कदाचित आन्सर सेम असेल पण मला डिसिफर करावं लागेल की कुठनं काय आलंय. MPSC वाल्यांचं एवढं नाहीये. तुम्ही आता हे मी कुठून पाहिलं, PYQ मधून सांगितलं. MPSC वाल्यांचं एकदम सिंपल आहे. MPSC वाले काय करतील, काय केलं यांनी PYQ मधून आपल्याला एक कळतं की तत्वज्ञ राजाची थेरी स्पष्ट करा. सरळ सरळ प्रश्न. ओके. ॲरिस्टॉटलचा राज्याचा सिद्धांत सांगा. सरळ सरळ प्रश्न. UPSC वाले तसं करत नाही. UPSC वाले स्टेटमेंट देऊन प्रश्न विचारतात. सो दॅट्स वाय दोघांचा आन्सर रायटिंगचा अप्रोच सेम आहे. ओके. पण दोघांचे प्रश्न विचारायची पद्धत वेगवेगळे, म्हणजे दोघांचं उत्तर लेखन आपल्याला ऑलमोस्ट सेम करावं लागेल. फक्त थोडे इथं महाराष्ट्राचा रेफरन्स देऊन आपल्याला काही गोष्टी लिहाव्या लागतील. एक्झाम्पल महाराष्ट्राचे पाहिजे, बिकॉज मी तुम्हाला काय सांगितलंय याच्यामध्ये आपल्याला कंटेम्पररी एक्झाम्पल्स द्यावे लागतात. कंटेम्पररी रिलेव्हन्स काय तो द्यावा लागतो, आणि तो जर मला महाराष्ट्राचा न दिला MPSC मध्ये तर कसं लॉजिक आहे ना. UPSC मध्ये मी इंडियाचं देईल पण इथं महाराष्ट्र स्पेसिफिक रेफरन्स द्यावा लागेल. सो माझे एक्झाम्पल पण महाराष्ट्र स्पेसिफिक पाहिजे. सो हा थोडा अप्रोच MPSC आणि UPSCचा वेगवेगळा आहे. अदरवाईज लिहिताना किंवा वाचताना असं काही वेगळा अप्रोच नाही आहे. थोडं फक्त सटल वेने आपल्याला चेंज करायचं आहे. आता जर आपण चेंजेस नाही केलं तर कसं सेम असेल ना. एकच म्हणजे वन साईज फिट्स ऑल अप्रोच तुम्ही कसं ठेवू शकता. तुम्ही पॉलिटीमध्ये वाचता की आपण कॉपरेटिव्ह फेडरलिझम केलंय, सगळं केलंय का, बिकॉज वन साईज फिट्स ऑल अप्रोच आपण नाही वापरू शकत. राईट. सो त्या अनुषंगाने आपण ही पूर्ण टेस्ट सिरीज बनवलेली आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला एक काय आहे नेमकं क्रॅश कोर्स काय असणार आहे, PSIचा टेस्ट सिरीज काय, फ्लॅश आन्सर रायटिंग काय. सो काय असणार आहे, एक ज्यांना व्हिडिओ लेक्चरची गरज नाही, ज्यांना बेसिक माहिती स्वतःच्या नोट्स आहेत त्यांनी फ्लॅश आन्सर रायटिंग आणि टेस्ट सिरीज करायचं आहे. आणि ज्यांना एकदम बेसिक माहीत नाही आहे, पॅच वर्कमध्ये केलं आहे, त्यांच्यासाठी व्हिडिओज, नोट्स, फ्लॅश आन्सर रायटिंग, टेस्ट सिरीज. सो त्याच्यासाठी 2 एक्स्ट्रा कंपोनंट आहे, जे नोट्स मिळणार आहेत आणि काय मिळणार आहेत तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहायला मिळणार आहे. नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर हे दोन्ही पण रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे, म्हणजे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळतील, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहू शकता. मेन्सचा टाईम हे विनाकारण ऑफलाईन टाईम घालवण्यात अर्थ नसतो. आय होप की तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल. सेकंड गोष्ट, नोट्स जर याच्या स्वरूपात द्यायचं रिझन आहे की सॉफ्ट कॉपीमध्ये स्वरूपात द्यायचं आहे की तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला यूज करू शकाल. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ॲड ऑन करू शकाल, बाकीच्या गोष्टी करू शकाल. सो त्याच्यामुळे तुम्हाला नोट्स सॉफ्ट कॉपीमध्ये मिळतील, ते हार्ड कॉपीमध्ये नाही मिळणार. सो अशा प्रकारे आपण हे टोटल हे केलं आहे. आता मग याच्यामध्ये तर हे ठीक आहे, माझा रोल काय ॲज अ फॅकल्टी मी काय करणार आहे. सो माझा रोल मेन असणार आहे की हे जे सगळे पेपर आहेत याच्यामध्ये जे मेन्सला आहेत त्यांच्यासाठी 1-to-1 इव्हॅल्युएशन असेल.
म्हणजे काय, मी स्वतः तुमच्या समोर बसेल आणि पेपर चेक करून मी तुम्हाला एक एक व्यक्तीला बोलवेल आणि त्याच्यासोबत त्याच्या अनुषंगाने मला माहीत असेल. सो ज्यांनी PSRच्या टेस्ट सिरीजला आहेत माझ्याकडे आत्तापर्यंत मागच्या 3-4 वर्षापासून, त्यांना ही गोष्ट माहीत असेल की मला प्रत्येक व्यक्तीचं आयडेंटिटी माहीत असते की अच्छा हा कसं लिहितो, याचं सायकोलॉजी काय. सो तो आला तरी मी पूर्ण त्याला सांगतो की नाही तुझं हे केलं आहे. आणि मला प्रत्येक टेस्टमध्ये माहीत असतं, म्हणजे पहिल्या टेस्टपासून 10व्या टेस्टपर्यंत त्या व्यक्तीमध्ये काय बदल झालेत हे पण मला माहीत असतात. कशामुळे, बिकॉज मी स्वतः 1-to-1 इव्हॅल्युएशन करतो. म्हणजे 1-to-1 इव्हॅल्युएशन म्हणजे मी चेक करून मग समोर त्याला बसवतो आणि त्याला समजून सांगतो की हा प्रॉब्लेम आहे. सो हे टोटल आपण असं करतो. बाकीचं कंटेंटचं वगैरे आहेच आहे. त्याच्यानंतर हे सगळं करणार तर आपण आहेच आहे. ओके, आणखीन एक गोष्ट, क्लोज टेलिग्राम ग्रुप असेल, फ्लॅश आन्सर रेटिंग करणारे, MPSC पॅटर्नला अलाइन करू आपण सगळ्या गोष्टी. आणखीन एक गोष्ट आहे की आपल्याला आहे ना एक ग्रुप असला पाहिजे, की एक कम्युनिटी तयार व्हायला पाहिजे. आणि ती कम्युनिटी तयार करणं हे खूप आपलं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, बिकॉज आपल्याला मिसइन्फॉर्मेशन खूप जास्त आहे आपल्या फील्डमध्ये. सो त्यासाठी मी ना एक टेलिग्राम क्लोज ग्रुप असणार आहे. आणि सेकंड गोष्ट, YPT ॲप आहे, त्याच्यावर आपण कोण किती वेळ अभ्यास करतोय हे बघण्यासाठी एक हेल्दी कॉम्पिटिशन करणार आहे. सो हा YPT ॲपचा पण आपण उपयोग करणार आहे. तो पण क्लोज ग्रुप असेल की जे फक्त याला म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये असतील. सो काय होईल, त्यांच्यावर मला पर्टिक्युलर लक्ष ठेवता येईल की कोण किती वेळ अभ्यास करत आहे, कोणाचा अभ्यास किती झाला आहे, कोणाचा मोबाईलवर टाइमपास होतोय. सो थोडक्यात काय, इट्स लाईक की तुम्ही मला ओल्ड स्कूल म्हणू शकता या बाबतीत, पण यार अभ्यास करायचा तर मन लावून करायला पाहिजे ना. स्कूलमध्ये आपण जसं करायचो तेव्हा आपण काय मोबाईल बघायचो का 10-10 मिनिटाला. सो त्या अनुषंगाने मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी हे YPT ॲप आपण वापरणार आहे. हे स्पेशल गोष्ट आपण करतोय बिकॉज मी थोडा टेक्नो सेवी आहे. सो नवीन काहीतरी आयडिया नेहमी आणायचा माझा प्रयत्न असतो. सो ते याच्यामध्ये आपण करणार आहे. सो हे सगळं केल्यानंतर 1-to-1 इव्हॅल्युएशन बाकीच्या गोष्टी केल्यानंतर एक ओव्हरऑल आपल्याला आहे ना एक कॉन्फिडन्स येईल. आणि लक्षात ठेवा की मेन्स इज नॉट अबाउट की तुम्ही किती वाचलंय, किती लिहिलंय, काय केलं. इट्स ऑल अबाउट की मी त्या प्रोसेसमध्ये किती कन्सिस्टन्स आहे. सो ते कन्सिस्टन्सी ठेवायच्या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी केल्यात. सो परत आपण एकदा कंक्लुजनला येऊ की आपण काय पाहिलंय की आपण पहिली गोष्ट ही क्लिअर केली की सगळ्यांसाठी वन साईज फिट्स ऑल हा अप्रोच आपण ठेवला नाहीये, प्रत्येकासाठी वेगवेगळं ठेवलंय. त्याच्यामध्ये मराठीवाल्यांसाठी वेगळं असणार, नोट्स इंग्लिशवाल्यांसाठी नोट्स वेगळे असणार. ह्या कोणाला मिळणार, जे क्रॅश कोर्समध्ये त्यांच्यासाठी. टेस्ट सिरीजमध्ये पण जे आपले मॉडेल आन्सर असणार, मराठीवाल्यांसारखी मॉडेल आन्सर्स वेगळे असणार, इंग्लिशवाल्यांसाठी मॉडेल आन्सर्स वेगळे असणार. मग ते फ्लॅशचे असू द्या किंवा तुमचे याचे असू द्या. हे एक आपलं असणार आहे. हे दोन झाल्यानंतर म्हणजे मराठी आणि इंग्लिशचं सेम नसणार आहे. कंटेंट सेम असेल, त्या लेवलचं कंटेंट असेल, पण मराठीवाल्यांचं मराठीमध्ये असेल, इंग्लिशवाल्यांचं इंग्लिशमध्ये असेल. हे सगळं झालं. आता मेन मग प्रश्न येतोय की ज्यांना टेस्ट आणि फक्त फ्लॅश आन्सर रायटिंग करायची त्यांच्यासाठी ते करू शकतात, राईट. सो ओव्हरऑल आपण असं डिवायडेशन केलंय. परत MPSCच्या स्पेसिफिक क्वेश्चन पॅटर्ननुसार क्वेश्चन टाकायचे, UPSCच्या क्वेश्चन पॅटर्ननुसार क्वेश्चन टाकण्यात काय अर्थ नाही आहे. ओके, मग मेंटरशिप असेल का, ऑब्व्हियसली जर मी एवढ्या फ्लॅश आन्सर रायटिंगला तुमच्यासोबत मी 2-2, 3-3 दिवसांनी किंवा आठवड्यातनं एकदा मध्ये भेटत असेल, सो ऑब्व्हियसली मीच तुमचं सगळं मेंटरशिप करत असेल ना. सो ऑब्व्हियसली फॅकल्टी डायरेक्ट इन्व्हॉल्व आहे ऑप्शनलमध्ये. ओके, सो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सो ओव्हरऑल आपलं असं असणार आहे ऑप्शनलचं. सो आणखीन लास्ट गोष्ट की हे सिंक्रोनायझेशन झालं आपलं GSच्या मॉड्यूलसोबत. सो त्याच्यामुळे पण तो पण इश्यू नाही आहे. सो हे सगळं सिंक्रोनाइज करायचं रिझन काय, बिकॉज मी, आदित्य सर, ऋषिकेश सर, विशाल सर ह्या सगळ्यांनी मेन्सचा एक्सपिरियन्स घेतला आहे. सो एक्झॅक्ट नेमकं मेंटॅलिटी काय होते हे एक्झॅक्ट सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्यानुसारच आम्ही हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. आय होप की तुम्हाला याच्यापासून फायदा होईल. टेस्ट सिरीज लावताय नाही लावत आहे, इथे येऊन तुम्ही एखादा कोर्स जॉईन करताय प्रयासला, नाही जॉईन करत आहे, मॅटर नाही करते. सगळ्यात मॅटर करते की तुमचा जो अमूल्य वेळ आहे, तुमचा ज्या वयात तुम्ही मेहनत करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, त्या वयात जर चुकीचा गायडन्स मिळाला तर आपलं गोल्डन एज निघून जातं. हे तुम्ही मला विचारा. मी काय हुशार नव्हतो का? हुशार होतो ना, सगळं होतं. मग काय झालं, पहिल्या 2 मीन्समध्ये मी काय प्रॉब्लेम आला, गायडन्सच नव्हतं व्यवस्थित. सो तुम्ही टेस्ट सिरीज लावताय नाही लावता ही गोष्ट नंतरची आहे. तुम्ही हे सगळं फॉलो करताय, प्रयासकडेमध्ये येताय, हे गोष्ट वेगळी आहे. पण जे मी काही मागच्या 20-25 मिनिटामध्ये तुम्हाला सांगितलंय, प्लीज याच्यानुसार विचार करा. वन साईज फिट्स ऑल हा अप्रोच मेन्ससाठी चालत नाही.
ओके, नवीन असाल, भेतर नसाल, प्लीज याच्याकडे लक्ष द्या. तर एकदम कळकळीची विनंती आहे तुम्हाला की मी ह्या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे. सो प्लीज ते तुमचं मनी तर वेस्ट होतो, मनी वेस्ट तुम्ही मनी परत भरून काढू शकता, एज परत भरून काढू शकत नाही ना बाळांनो. एकदा एज गेलं, विषय संपला. सो तुम्ही ह्या सगळ्यांचा विचार करा. तरी काही शंका असेल तर प्रयासमध्ये या, मला भेटा, जॉईन करताय नाही करत आहे डझंट मॅटर, पण एकदा बोला आणि बोलून प्रश्न सॉल्व करा. बिकॉज बोलल्यानेच प्रश्न सॉल्व होणार आहे, बसून काय होणार नाही आहे, स्वतःच्या प्रिज्युडायसेसमध्ये बसून काय होणार नाही आहे. ओके, तो न्यूनगंड ठेवून, तो प्रिज्युडायसेस ठेवून की मी काय करू, मी असं करू तसं करू, नाही जमणार आहे. आपण ह्युमन बिईंग आहे आणि पॉलिटिकल सायन्समध्ये एक कन्सेप्ट आहे, ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल, मॅन इज अ सोशल ॲनिमल, पॉलिटिकल ॲनिमल. सो आपण सोसायटीमध्ये राहूनच प्रगती करू शकतो आणि आपल्या फील्डमध्ये हे सगळी एक इकोसिस्टम आहे. त्या इकोसिस्टममधनं मला कळालं पाहिजे की मला काय घ्यायचं आणि सक्सेस कसं मिळवायचं आहे. सो ओव्हरऑल त्याच्यानुसार आपण हे सगळं केलेलं आहे. आय होप सो की तुम्हाला हे सगळं डिस्कशन फ्रुटफुल वाटलं असेल आणि प्लीज तुम्हाला यातलं काही चांगलं वाटत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो थँक्यू ऑल आणि नक्की आपण परत भेटूयात आपल्या फ्लॅश आन्सर रायटिंगमध्ये आणि टेस्ट सिरीजमध्ये. सी यू ऑल. चलो बाय बाय, टेक केअर.